शैक्षणिक धोरण आम्ही तयार केलं नाही तर राष्ट्रीय धोरण हे केंद्रानं लादलंय. GR आम्ही नाही तर फडणवीसांनी काढला. मुख्यमंत्र्यांच्या आरोपांना संजय राऊतांचं उत्तर. त्रिभाषा धोरणाविरोधात मुंबईत होणाऱ्या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पाठिंबा. खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. तर पूर्ण ताकदीने पक्ष मोर्चात सहभागी होणार असल्याचंही केलं स्पष्ट. हिंदी सक्ती नाहीच. ठाकरे बंधूंकडून काढण्यात येणारा मोर्चा अनाकलनीय. त्रिभाषा धोरणाविरोधातील मोर्चावर शेलारांची टीका. पाच जुलैच्या मोर्चाची मनसेकडून जय्यत तयारी. संदीप देशपांडेंकडून पत्रक वाटप. रेल्वे स्टेशन आणि लोकलमध्ये जाऊन मुंबईकरांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन. भोग्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना उभाटा आमनेसामने. भायखळ्यात भाजपाची बॅनरबाजी करत हिंदू बांधवांना विचारला सवाल. पुणे रेल्वे स्टेशन नामांतराच्या वादात संभाजी ब्रिगेडची उडी. राजमाता जिजाऊ पुणे स्टेशन असं प्रतिकात्मक नामकरण करत आंदोलन. माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतर अजित पवारांच्या उपस्थितीत मेळावा. दादांचं चेअरमन या फलकाने वेधलं लक्ष. अजितदादा काय बोलणार याकडे लक्ष. मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत उद्या मराठा समाजाची बैठक. तर मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा जरांगेंचा इशारा. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या पत्राची प्राडा कंपनीने घेतली दखल. कोल्हापूरच्या चप्पल विक्रेत्यांशी संवाद साधण्याचे प्राडाने दर्शवली तयारी. इंदापूरच्या बेलवाडीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं गोलरिंगण संपन्न. मानाच्या अश्वांसह हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा. अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती. तरुण दिसण्यासाठी शेफाली घेत होती औषधं. व्हिटॅमिन C आणि ग्लुटाथिओन डोस घेत असल्याचं समोर.